नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव? माझं नाव गणेश कचरू सांगळे, गेवराई शेमी, सिल्लोड तालुका, संभाजीनगर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आजची तारीख? आजची तारीख 28/9/2025. आपण शेतकरी मित्र रोज आपण व्हिडिओ बनवतोय. आज व्हिडिओ बनवतोय तर काय भाऊच्या प्लॉटवरती आपण अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप दिलं होतं. आपण ते कशासाठी दिलं होतं सांगता येईल का आमच्या शेतकरी मित्रांना? ते आम्हाला सडसाठी दिलं होतं. सडसाठी दिलं होतं. बरं, सडचे काय ते अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉपचे तुम्हाला काय फायदे? तर आपण ते आता सोडून 1 महिना झाला मला. तर जी आपली सड आली होती ती जागेवर क्लोज झाली, जागेवर थांबलेली. या ना पुढे. ती जागेवर थांबली. मग त्याच्यानंतर मग आता हे पित्तरपाटान ते होतं, आपल्याला ते सोडून 20-25 दिवस झाले होते. तर परत मी मग अल्ट्रासीड ते आणलं आणि सोडून आता 8 दिवस झाली पुन्हा आता या प्लॉटला. पहिल्यांदा सड थांबली, त्याच्यानंतर तुम्हाला प्लॉटमध्ये काही ग्रोथ वाटली होती का? तर त्याच्यानंतर ती काही प्लॉट मध्ये वाढ, आपलं बाकीचे सड तर थांबली तुमची, पण बाकीच्या प्लॉट मध्ये काही फरक जाणवला? फरक म्हणजे मग आता तिची रिझल्ट आहे ना, तर म्हणजे कारण की आपण दुसरं औषध आपण सोडलंच नाही, मग तेच सोडलं. त्याच्यावरच आपला प्लॉट आहे आता समजा. बरोबर. आता कैलास भाऊंना मी जास्त ओळखत नाही, पण मी आजच पहिल्यांदा भेटलोय कैलास भाऊ. पण ते सांगताय की बा 1-2 वर्षापासून ते ट्रीटमेंट घेताय. आम्ही फक्त सडसाठी घेताय तुम्ही, बरोबर? सडसाठी घेताय, बाकीची ट्रीटमेंट तुमची दुसरीकडे चालू आहे. तुमच्या फवारण्या असतील, खालून अजून काही असतील. पण जे सडचे जे तुम्हाला 2 वर्षापासून तुम्ही म्हणता, आता मला भाऊला तर मी तुम्हाला दोघांनाही पहिल्यांदाच पाहिलं, पण तुमचं नाव बऱ्याच दिवसापासून ऐकून आहे. तर तुम्हाला काय वाटतं की बा 2 वर्षापासून तुम्हाला सडचे काय अनुभव आहे नेमके? जे असतील तेच सांगा. काय होतं तुमच्या दोघांच्या खोटं बोलण्यामुळं बाकीचे शेतकरी फसायला नको, आणि आपण शेतकरी आहोत. सगळ्यात पहिली ही गोष्ट डोक्यात ठेवा, आपण शेतकरी आहोत. 1 नंबर रिझल्ट आहे मी म्हणतो म्हणून, किंवा मी तुमच्याकडे आलो, आम्ही अनुभवलं ते. ते पहिल्या वेळेस मागच्या वर्षी मी आणलं होतं ना, तेव्हा मी घेतलं, पण मी याला लवकर सांगितलं नाही. तर मग मी मला म्हणजे मी याला सांगितलं नाही, आला माझ्या वावरामध्ये त्याचा प्लॉट पाहिला, मी प्लॉट पाहिला, रिझल्ट लय भारी आले. एवढा रिझल्ट मला सांगितलं कोणी तुला? तर मग मी आणलं, मला बी कळलं नाही. तेव्हा आला मग 1 महिना म्हणजे काहीच नाही, 1 महिना पाणी होत असं, 1 महिना आपल्याला फुल पाणी वाहत मागच्या वर्षी 1 नंबर झाला. मग पाहिलं, मग 2 वर्षापासून तुम्ही राहुल कडून आणता. शेतकरी मित्र हे बघा, हे फक्त आपल्याकडं अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉप घेत आहे, आणि त्यांनी आता सोडलंय. आता हे 7 ते 8 स्टंप आहेत, आणि स्टंपला माल बघा कसा फुटलाय. त्याच्यामुळे आपण बघू शकता, आता पाण्यानं ओलं झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते तेवढं जाणवणार नाही किंवा दिसणार नाही. पण हे बघा, त्याचे पांढऱ्या मुळे असतील, सोटमुळे असेल, त्याला निघालेले नवीन कोंब असतील. हा फरक तुम्हाला कशाचा वाटतो? म्हणजे ज्याचा वाटतो त्याचाच सांगा. अल्ट्रासीडचा, कारण अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉपचा. बरोबर. मी शेतकरी मित्र, मी वारंवार सांगत आलो की अल्ट्रासीड आणि ऑल क्रॉपचा हा फरक नक्कीच दिसतो. पण होतं काय, मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये अल्ट्रासीड ऑल क्रॉपवर बोलतो, ते माझं काम आहे. मी त्या कंपनीसोबत काम करतोय, कंपनीची पगार घेतोय, त्याच्यामुळे मला ते बोलावंच लागणार आहे. आणि त्याचे रिझल्ट आहे हे तुम्ही सांगताय, आणि माझंही काम आहे, कारण मला माझं घर चालवायचंय, माझं कुटुंब चालवायचंय, त्यावेळेस मला कंपनीवरती बोलावंच लागेल. पण याच्याही पुढे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी आल्या तुमचा प्लॉट बघितला, आणि प्लॉट बघितल्याच्या नंतर मी तुम्हाला थोडीशी चिडचिड केली. त्याच्यासाठी तुम्हाला माफ करा की आणि मक्का लावली, आणि आम्हाला का सांगतोय. पण शेतकरी मित्र, मी वारंवार एक गोष्ट सांगत आलो तुम्हाला, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी एक गोष्ट सांगत आलो की या वर्षी आल्याचं पीक जेवढे शेतकरी वाचवतील, हे बघा तुम्ही बघताय, ह्या 4-8 दिवसामध्ये तुमची आता मक्का सोंगून टाकलेली, पाण्यात तुमच्या कापसाच्या कैऱ्या खालून सडताय, बरोबर. मग तुमच्याकडे पीक कोणते पिकं उरताय? आता रब्बी तर आपल्या महाराष्ट्राचं महत्वाचं पीक नाहीये, किंवा तुमच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, इव्हन मराठवाडा विदर्भ असेल, आपल्या लोकांकडे ना केळी आहेत, ना ऊस पिकतात, ना मोसंबीच्या बागा जास्त कमी आहेत, का डाळिंबाच्या बागा जास्त कमी आहेत, का द्राक्षाच्या बागा आहेत, जेणेकरून आपलं उत्पन्न त्यातून निघालं. अशातलं काही आहे मी म्हणत नाही, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण सोडला, तुमचा जालनात आंबडगंज असे बेल्ट सोडला, तर बाकी आपल्याकडे डाळिंब मोसंबी नाहीये. मग आपल्याला जर जगायचंय, आपल्याला जर 2 पैसे उत्पन्न मिळवायचंय, तर ते आपल्याला आज आपल्याकडं महत्वाचं पीक आलंय, आणि जवळजवळ बहुधा प्रत्येक शेतकऱ्याकडे आलंय. कापूस तर तुमचा चाललाय, मक्का वाया चालली एवढ्या पावसानं. मग मी का चिडलो, तर त्याचं कारण असं की या पिकातून तुम्हाला पैसे मिळणार आहेत, बरोबर. आणि मग त्या पिकातून मिळत असताना तुम्ही मक्का आतमध्ये लावून ठेवली. मी बऱ्याचदा शेतकऱ्यांना सांगतो की बाबा हो, याच्यात हरकत नाही, तुम्हाला दुसरं पीक घ्यायला हरकत नाही,
पण ते केव्हा, जर तुमचा प्लॉट जर व्यवस्थित नसेल. आज तुमच्या प्लॉटला तुम्हालाही अंदाज आहे मिनिमम मी 100 क्विंटलचा प्लॉट नाहीये बरोबर, पण 70-80 क्विंटलचा तर प्लॉट आहे. मग यातून जर तुमचं 15-20 क्विंटलचं जर मक्कामुळे उत्पन्न घडलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करा की मक्काचं उत्पन्न ह्या आल्याच्या 20 क्विंटलच्या बरोबरीत होईल का. मान्य आहे तुमच्या मक्काला 2000 रुपये भाव आहे, अहो पण आल्याचा दर आता 3500 आहे बरोबर, काही ठिकाणी 3800 चालू आहे. आणि मी प्रत्येक वेळेस ही गोष्ट समजावत आलो की कर्नाटक मधलं आलं संपलंय. तुमचं नोव्हेंबर पर्यंत कर्नाटकमध्ये कुठेही आलं दिसणार नाही. कर्नाटक MP भारतातले सर्वाधिक आल्याचं उत्पादन करणारे राज्य, आपण 7व्या-8व्या क्रमांकावर येतो बरोबर. मग ह्या दोन्ही राज्यातलं जर आलं संपलंय माझ्या पाहण्यात, हे लोक सडमुळं, पावसामुळं, बऱ्याचशा गोष्टींमुळं त्यांचं आलं संपत आलंय. मग आपलं आलं शिल्लक राहणार आहे, आपण ते का सांभाळू नये. मी वारंवार का चिडतोय किंवा मी एवढ्या पोटतिडकीनं का बोलतोय, मी पहिलेच सांगितलं कंपनीसाठी मला काम करावंच लागणार, पण त्याच्याही पुढे जाऊन मी शेतकऱ्यांना कंपनीच्या विरोधात जाऊन सांगू लागलो बऱ्याचशा गोष्टी की तुम्ही आल्याला जपा. का जपा म्हणतोय की आल्याचे दर नक्कीच 5000 तर मी म्हणतोय 5000, आणि तुम्हालाही ते जाणवत असेल. आजचा जर 3500, 36-38 असा जर दर आल्याचा आहे तर भविष्यात तो 5000च्या पुढे जाऊ शकतो. पण आपण एक अंदाज बांधतोय की 5000 पर्यंत, का तर सर्व दूर फिरतोय. आता बरं तुम्हाला माहिती आहे मी पाठीमागे कर्नाटक मध्ये होतो आणि आजही मी कर्नाटकसाठी निघालोय. मी आज संध्याकाळी कर्नाटकला जाणार आहे. मी तिथली परत तुम्हाला आढावा देईल की कर्नाटकची खरी परिस्थिती काय. शेतकरी मित्र हो, मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगत आलो की आल्याच्या पिकाला सांभाळा. आणि राहिला दुसरा विषय, तुमच्याच एक शेतकऱ्याचा मी तुम्हाला किस्सा सांगितला, परत व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की तुम्ही नको तो खर्च पिकांसाठी करू नका. ज्याला आपण म्हणतो की ज्या खर्चाची गरज नाही असा कुठलाही खर्च करण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं पाहिजे, मी तुम्हाला एक उदाहरण विचारलं, तुम्ही सकाळी किती वाजता जेवता, तुम्ही बोलले 11 वाजता. संध्याकाळी किती वाजता, म्हणजे नंतर किती वाजता जेवता, तर तुम्ही बोलले की डायरेक्ट संध्याकाळी बरोबर. हे का तुम्ही 11 वाजता आणि रात्री 8-8:30ला का जेवता, परत एकदा मला सांगा. दुपारा जेवायची अपेक्षा राहत नाही, त्याच्यामुळे अपेक्षा राहत नाही म्हणजेच तुम्हाला भूक राहत नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं या पिकांना भूक लागली, तुम्ही कधी बोलले त्याच्यासोबत, हा बोललेत का. मी तुम्हाला हेही बोललो की तुमच्या घरी काही गांजाचे झाड आहे का, 2 नंबरचे धंदे चालू आहे म्हणून तुम्ही हा खर्च करता हवे आहात. ज्या खर्चाची गरज नाही तो खर्च का करता. अहो 40-50 हजारातही 100 क्विंटल आलं निघतं आणि 1 लाखातही 100च क्विंटल निघतं. मग ते वरचे 60,000 का खर्च करताय तुम्ही. हा मी आलोय म्हणून, साहेबांनी सांगितलं म्हणून तुम्ही ते करायचं का. मग तुम्ही कधी विचार करणार ह्या गोष्टीचा की आपला खर्च हकनाक होतोय. कधीतरी विचार करा राव. मी तुम्हाला बोललो की पिकं बोलतात आपल्यासोबत, मी वारंवार बोलत असतो, प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलतो. पिकांना भूक लागली की नाही हे पीक सांगतं, पिकाला तहान लागली की नाही हे पिकच सांगतं. पण आमच्या सांगण्यावरून तुम्ही जिथं 50,000 खर्च व्हायचा तिथे 1 लाख रुपये करता. का आमचे घर मोठे करू लागले. हा का आम्हाला, मी तुम्हाला बोललो की मला कंपनीनं 2 वर्षात गाडी दिली 17 लाखाची. का दिली, मी कंपनीला मोठं केलं म्हणून. अहो पण तुम्ही कधी मोठं व्हायचं. तुम्हाला नाही वाटत आहे का मी 17 लाखाच्या फिरतो किमान तुम्ही 7 लाखाच्या गाडीत फिरावं असं. तुमच्या घरावरचे पत्र बदलले नाही गेले, बदलले का तुम्ही. मग तुम्ही आमचेच घर का भरणार. कुठेतरी विचार करा राजा. मी प्रत्येक वेळेस ही गोष्ट सांगत आलो की तुमच्या आजूबाजूला माहितीवाले फुकट सल्ले देणारे चांगले लोक आहेत अजून. अशा लोकांचे सल्ले घ्या आणि त्यांच्या पद्धतीनुसार पिकं करा. पिकं करायचे, शेती करायची म्हणून नका करू, शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा. आम्ही जसं आमच्या कंपन्या असतील, दुकानं असतील, अजून काही असतील, आमचेच नाही भरपूर दुकान आहेत मार्केटमध्ये, भरपूर कंपन्या आहेत, पाईपच्या कंपन्या आहेत, साखरेच्या कारखाने आहेत. सगळे लोक त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघता. मग तुम्ही कधी सुधारणार, तुम्ही कधी बघणार त्याच्याकडे व्यवसाय म्हणून. का तुम्ही फक्त शेती करायची म्हणून करता. आई वडिलांची शेती, रजे शेती. मला आठवतं आमच्या सांगतात खानदानामध्ये 100 एकर होती, आज ती मला 20 गुंठ्यावर आली. शेती कमी होत चालली. मग एक दिवस तुमची शेती 2 एकरवर ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला काय उत्पन्न मिळेल का काही. मग का तुम्ही शेतीकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. आणि का हकनाक जो नको तो खर्च करताय शेतीमध्ये. कुठेतरी विचार करा ना. आज तुम्ही बघा, आज परिस्थिती बघा. मला सकाळी कन्नड मधून फोन आलेले की साहेब आमचं एवढं नुकसान झालंय की त्याची हद नाही. बरं कोण वाली आहे तुम्हाला, कोणी आहे का तुमच्या पाठी, तुम्हाला सपोर्ट करणार कोणी आहे का. नाही, कोणीच नाही. मग तुम्ही कधी ती गोष्ट डोक्यात घेणार की आम्हाला सपोर्ट करणार कोणीच नाहीये. आम्ही तर लुटायला चाललेलो. मी तर तुम्हाला लुटायला आलो. मी उघड बोलतो, मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की आम्ही तुम्हाला लुटायला आलेलो. आपण लुटू द्यायचं की नाही द्यायचं तुम्ही ठरवा ना. एक वेळ कधीतरी विचार करा या गोष्टीवरती की आपण काय करू लागलो. आपण नुसता खर्चच करायचा का.
आपल्याला उत्पन्न नको का? आणि नको म्हणजे जो खर्च करतोय त्या तुलनेत उत्पन्न नको का? आम्ही का बरं, मी जर कदाचित तुम्हाला एखादं औषध लिहून देतोय, माझ्या कंपनीचं देत असेल, ज्या कंपनीत मी जॉब करतोय, अहो तो कंपनीवाला त्याचं बेनिफिट काढल्याशिवाय तुम्हाला ते प्रोडक्ट देतो का? नाही. मग तुम्हाला नकोय का तुमच्या शेतातून बेनिफिट? नकोय का? मग तुम्ही हा विचारच का करत नाही की माझा एवढा खर्च झाला तर मला एवढं उत्पन्न असावं? याच्यात तुम्ही कंपनी, दुकानदार ह्या लोकांना दोष का देता? आणि तुम्ही दोष देता याचा अर्थ कंपनीवाला, दुकानदार तुमच्या घरी येतो का? तुम्ही त्याच्याकडे जाता ना. पण त्याच्याकडे जात असताना पहिले विचार करा ना, माझ्या पिकाला नेमकं काय लागतं. आता मला सकाळी 2-4 शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपला मेसेज आले, साहेब हे औषध ते औषध. मी काल वरडू सांगितलं की बाबा रे, या औषधांची तुला गरज नाही, तरी तो सकाळी मेसेज टाकतोय. तुम्हाला सांगावं तरी कसं? तुम्ही सुधारणार तरी कसे? तुम्हाला सांगितल्याच्या नंतर आता ते शेतकरी मित्र वाईट नका वाटू, मी तुमचं नाव नाही घेतलेलं, पण तुम्ही ते केलेलं त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी काल वरडू 1-1 घंटा त्यांच्यासोबत बोललो आणि तरी ते सकाळी व्हॉट्सअपला मेसेज टाकले, साहेब हे औषध घेतले. अरे बाबा, तुला सांगितलंय ना की तू जे नको घ्यायचं ते कशाला घेतोय? 2000चा स्प्रे वाढलाय त्याचा, कोणाचं नुकसान आहे? बरं, त्याची गरज नाहीये का नुकसान करून घेता तुम्ही? बरोबर. आम्हाला मोठं करण्यासाठीच का? तुम्हाला मोठं व्हायचंच नाहीये का? कधीतरी विचार करा या गोष्टीवरती की आपण काय करू लागलो. तुम्ही कोणालाही दोष देऊ नका, दोषी तुम्ही आहात स्वतः. बरोबर आहे. बरोबर. ह्या पिकांना ज्याची गरज आहे तेवढंच द्या, हकना काही देऊ नका. तुम्ही जेवण झालेलं आहे, तुम्हाला मटण आवडतंय, मग मटण समोर वाढलंय म्हणून जेवणार का? मटण आहे मग जेवणार का? नाही जेवत ना आपण, नंतरच जेवतो ना. मग तसंच पिकाचं पण आहे. मी तुम्हाला इथे येऊन एखादी गोळी दिली, चॉकलेट दिलं म्हणजे घेऊ नका. नाही, बरोबर आहे. कुठंतरी विचार करा की माझ्या पिकाला काय पाहिजे. आणि शेतकरी मित्र, पाऊस चालू आहेत, हकना कुठलेही खत, औषधी आता सध्या पिकं घेणार नाहीये, घेऊ शकत नाही, कारण तुमच्या शेतात पाणी आहे, पूर्णपणे पाण्यात पाणीच ओढल. कुठलीही खत, औषध सध्या ओढणार नाही, घेणार नाही. त्याच्यासाठी काळजी घ्या, ज्याची गरज आहे तेच द्या. हकनाक मला बळी पडू नका, या माझ्या कंपनीला बळी पडू नका. ज्याची गरज आहे तेच घ्या. धन्यवाद. हा, काही चुकीचं बोललं असेल तर माफ करा शेतकरी मित्र, तुम्हालाही कदाचित चुकीचं वाटत असेल तर माफ करा. हा, आणि अजून एक गोष्ट सांगतो शेतकरी मित्र, मी आजपर्यंत कधीच मी कोणालाच बोललो नाही की आमचं चॅनल सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, मी बोललो नाही. पण आज बोलतोय पहिल्यांदा. त्याचं कारण असं आहे की आपण फक्त आले पिकावरच काम करत नाही, आपण सगळ्या पिकांवरती काम करतोय. आणि सगळ्या पिकांचे थोड्या दिवसानंतर आपण व्हिडिओ चालू करणार आहेत. व्हिडिओमध्ये माझ्याकडून माझा प्रयत्न असेल तोडका मोडका, मी म्हणत नाही मी मोठा तत्वज्ञानी आहे, पण सगळ्या पिकांसाठी, तुमचा मका असू द्या, तूर असू द्या, हरभरा असू देत, आलं असू दे, कपाशी असू दे, मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, आपण सगळ्या पिकांवरती व्हिडिओ बनवणार आहे, तास 2-2 तासाचे, की ज्याच्यातून शेतकऱ्यांना कुठंतरी माझ्याकडे जेवढी माहिती आहे तो मला सल्ला देता आला तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि ते तुम्हाला बघायला मिळावं याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि ते व्हिडिओ आपण एक 8 दिवसात आपण चालू करणार आहेत आणि ते प्रत्येक शेतकऱ्यांसाठी असेल. शेतकरी मित्र, त्या व्हिडिओमध्ये कुठल्याही कंपनीचा प्रचार नसेल, कुठल्याही औषधाचा प्रचार नसेल, फक्त शेती आपण चांगल्या योग्य प्रकारे कशी करू शकतो, शेतीचं व्यवस्थापन कसं करू शकतो, किंवा आले पीक असेल, तुमची तूर असेल, मक्का असेल, याचं कमी खर्चात व्यवस्थापन आपण कसं करू शकतो आणि भरघोस उत्पन्न कसं मिळवू, याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवणार आहेत. भले ते तास 1-1 तासाचे असतील, 2-2 तासाचे असतील, हिंदीत असतील, मराठीत असतील. आणि हे बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, ज्यावेळेस ते तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. एवढं सांगेन आणि थांबेन. धन्यवाद.